हे फक्त कॅलेंडर बदलणार नाहीये, हे फक्त वर्ष बदलणार नाहीये, तर आपण पूर्णपणे बदलणार आहोत. ट्रान्सफॉर्मेशन होणार आहे आणि अमेझिंग आपल्या आपल्या लाईफ मधलं हे वन ऑफ दी अमेझिंग इयर असणार आहे मित्रांनो. आणि त्याचे जे सिक्रेट्स आहेत किंवा त्याचे ज्या गोष्टी अमेझिंग इयर हे कसं बनवायचं त्याच्याबद्दल आपण हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलतोय मित्रांनो. आणि चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि कारण की असेच व्हॅल्युएबल व्हिडिओज मी पूर्ण वर्षभर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर चला पाहूया ते सगळे महत्वाचे कोणते कोणते बदल आपल्याला करायचे आहेत, कोणत्या कोणत्या महत्वाच्या गोष्टींना आपल्याला लक्ष द्यायचं जेणेकरून आपल्या लाईफचं हे एक अमेझिंग इयर असेल. हे वर्ष आपल्या लाईफचं दी बेस्ट इयर कसं बनेल, कसं आपण मागच्या गोष्टींना सोडून देऊन या वर्षापासून इथून पुढे जबरदस्त चेंज आणू शकतो आपल्या लाईफमध्ये. त्याचं पहिली गोष्ट म्हणजे की कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा. कम्फर्ट झोन ही खूप चांगली जागा असते, पण असं म्हणतात की कम्फर्ट झोन इज अ नाईस प्लेस बट नथिंग ग्रोज देअर. जर आपल्याला ज्या कम्फर्टेबल वाटणाऱ्या गोष्टी आहेत ना मित्रांनो, त्याच्यामध्ये जर आपण राहिलो तर आपली ग्रोथ होत नाही. बऱ्याचशा गोष्टींमध्ये आपण थोडस जरी अनकम्फर्टेबल सिच्युएशन असेल तरी आपण मागं सरकतो. पण जर आपण त्याच्यातच तेच त्याच गोष्टी करत राहिलो तर आपल्याला तेच तेच मिळणार आहे. तर आपल्याला नवीन आव्हानं स्वीकारायची, नवीन गोष्टी स्वीकारायच्या, नवीन स्किल्स डेव्हलप करायचे, स्वतः स्वतःचा माइंडसेट नवीन डेव्हलप करायचा आहे. तर या वर्षामध्ये आपल्याला असं ठरवा की रोज मी 1% नवीन चेंज आणणार माझ्या लाईफमध्ये, 1% ऍडिशनल चेंज आणणार, फक्त 1%, 1% बॅटर ऍट इन अ सिंगल डे. रोज मी 1-1 टक्क्यांनी ग्रोथ आणायला सुरुवात करणार. आणि जस्ट विचार करा, 365 दिवसात, ह्या 2026च्या 365 दिवसात आपल्या लाईफमध्ये कितीतरी ट्रान्सफॉर्मेशन आलेलं असेल. ॲटॉमिक हॅबिट्सचं जे रायटर आहेत ते म्हणतात की तुम्ही जर रोज 1% चेंज झालं, स्वतःमध्ये बदल केला, तर तुमच्या लाईफमध्ये, तुमच्या पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये 37 पट ग्रोथ झालेली असतात. तर मित्रांनो, आपल्याला कम्फर्ट झोन मधून बाहेर पडायचंय आणि आपल्याला ग्रोथ झोन मध्ये जायचंय. अशा ऍक्टिव्हिटीज करायच्या ज्याने आपली ग्रोथ होईल. फॉर एक्झाम्पल, चांगली पुस्तकं वाचा, चांगले व्हिडिओज ऐका ज्यांनी आपले स्किल डेव्हलप होईल, असे व्हिडिओज ऐका. आपले व्हिडिओ माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही माइंडसेट, लाईफ ट्रान्सफॉर्मेशन, स्किल डेव्हलपमेंट आणि टेन्शन तणावामधून कसं बाहेर पडून आपण परत री वायर करायचं आपल्या माइंडसेटला आणि राईज करायचं, ह्याच्यावरती सगळे व्हिडिओज असतात. बेसिकली आपण इथं आहोत, आपल्याला ग्रोथ आणायची आहे. आपल्याला कसं आपण आपल्या लाईफमध्ये ग्रोथ आणू शकतो त्याच्यावरती मी ग्रोथ माइंडसेट तुम्हाला शिकवतो मित्रांनो. तर तुम्ही या चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि पहिला पॉइंट होता आजचा आपला, तो म्हणजे कम्फर्ट झोन मध्ये राहून आपण ग्रो होऊ शकणार नाही. आपलं जे सक्सेस आहे, जे सक्सेस आहे, ते तुम्हाला कम्फर्ट झोनच्या बाहेर मिळणार. त्यामुळे कम आउट ऑफ कम्फर्ट झोन. जी गोष्ट करायला समजा आवडत नाही किंवा त्रास होतो किंवा एक लेझीनेस येतो, ती गोष्ट करायची या वर्षामध्ये आपल्याला, जेणेकरून आपल्या लाईफमध्ये बदल घडून येईल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विक्टिम माइंडसेट मधून आपल्याला बाहेर पडायचं. म्हणजे काय, की माझ्या बरोबरच असं का झालं, मी काय कोणाचं वाकडं केलं होतं का, किंवा मलाच का देव शिक्षा देतोय, या सगळ्या गोष्टी आपण स्वतःला एक विक्टिम समजतो. म्हणजे काय, की आपण स्वतःला असं समजतो की बाबा मीच बिचारा आहे, माझ्याबरोबरच वाईट झालं, सगळं माझ्याबरोबर असं का होतं. असं काही नाही मित्रांनो. प्रत्येक माणसाच्या लाईफमध्ये अप्स अँड डाऊन्स हा दोन्ही फेज येतात. काही टाइम असा असतो ज्यावेळेस आपण खूप अप असतो, खूप चांगलं चांगलं चाललेलं असतं. काही फेज मध्ये आपण डाऊन असतो, सिच्युएशन्स वाईट असतात आणि त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की चारही बाजूने संकटात सापडलोय. आणि त्यावेळेस आपण एकदम म्हणजे विक्टिम होऊन आपला माइंडसेट एकदम विक्टिमचा माइंडसेट बनून जातो, की माझ्याबरोबर असं का होतंय, वाय मी. आपण देवाला प्रश्न विचारतो की वाय मी, मला माझ्या बरोबरच असं का, सगळ्यांचं चांगलं चाललंय. आपल्याला माहित नाही मित्रांनो, प्रत्येक जण आपली आपली लढाई लढतोय. आपल्याला माहित नाही त्या लढाईबद्दल, तो जो लढतोय त्याची आपल्याला काहीच माहित नाही. फक्त बाहेरून पाहून आपल्याला लोकांच्या गोष्टी समजत नाही मित्रांनो. तर त्या विक्टिम माइंडसेट मधून आपल्याला बाहेर पडायचं. तर हा महत्वाचा पण दुसरा पॉइंट होता. आणि आणि त्याच्यातच महत्वाची गोष्ट म्हणजे रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची. जे काय आहे ना ते मी आहे. जे काय माझे समजा माझे बॉसमुळे झालं किंवा माझ्या आई वडिलांमुळे झालं किंवा मला व्यवस्थित सिच्युएशन नव्हती किंवा पैसे नव्हते आमच्याकडं किंवा जे काही सिच्युएशन्स होत्या, त्या सिच्युएशन्स मधून बाहेर पडून या वर्षामध्ये अमेझिंग ट्रान्सफॉर्मेशन आणू शकतो आपण.
तर विक्टिम माइंडसेट मधून बाहेर पडायचंय मित्रांनो आपल्याला. आणि विक्टर माइंडसेट म्हणजे विक्ट्री किंवा एक विक्टोरियस पर्सन कसा थिंक करतो, यशस्वी माणूस कसा विचार करू, तर त्या माइंडसेट मध्ये आपल्याला जायचं. तिसरी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो, निगेटिव्ह टॉक, निगेटिव्ह सेल्फ टॉक आपल्याला बदलायचं आहे या वर्षामध्ये. हे वर्षामध्ये पॉझिटिव्ह सेल्फ टॉक करायला सुरुवात करायची, की बाबा माझ्या लाईफमध्ये अमेझिंग गोष्टी घडतायत, अमेझिंग गोष्टी माझ्या लाईफमध्ये घडतायत. म्हणजे असे पॉझिटिव्ह सेल्फ टॉक हवं तर मी तुम्हाला इथं सेल्फ टॉकची एक पॉझिटिव्ह सेल्फ टॉक नवीन वर्षासाठी, एक कॉन्फिडन्ससाठी किंवा माइंडसेटसाठी आणि ग्रोथसाठी मी तुम्हाला इथं अशा एक सेल्फ टॉकची तुम्हाला इथं मी एक स्क्रिप्ट देतो, की ते तुम्ही त्या वाक्य बोलायला सुरुवात करा. सिंपल सिंपल वाक्य असतील, मी तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये नक्की देतो मित्रांनो. त्याच्यानंतर जेवढं आपण बोलणार आहे निगेटिव्ह, जेवढं आपण बोलणार आहे तेवढं आपलं अख्खं वर्ष निगेटिव्ह जाणार आहे. त्याच्यामुळं सेल्फ टॉक चांगला ठेवायला सुरुवात करा, चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करा. सवय लावायची, जाणीवपूर्वक इंटेन्शनल ही सवय लावायची आपल्याला. कारण की आपण जे बोलतोय ते आपण ऐकतोय, आणि आपण ऐकतोय त्याच गोष्टी आपल्या हातून घडतायत मित्रांनो. त्याच्यामुळं आता इथून पुढे ज्यावेळेस निगेटिव्ह थॉट येईल, इमिजिएटली त्याला कॅन्सल करायचं. पॉझिटिव्ह 10 थॉट्स त्याच्या जागेवरती विचार करायचे, की बाबा नाही, सगळं चांगलं होतंय. इमिजिएटली चांगल्या गोष्टी बोलायला सुरुवात करा. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे ना, त्याला रिप्रोग्राम करा. मी जसं सांगितलं की मी ह्याच्यावरतीच काम करतो, माझ्या कम्युनिटीमध्ये मी लोकांना मदत करतो. तुम्हाला जर माझं वेबिनार सबकॉन्शियस माइंड वरती जे माझे वेबिनार आहे, रिवायर युअर माइंड ट्रान्सफॉर्म युअर लाईफ, आपलं जे माइंड आहे ना, आपलं मित्र आणि शत्रू दोन्ही पण आहे. तर त्याच्यावरती मी माझं वेबिनार असतं, तुम्ही ते वेबिनार अटेंड करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आहे, तुम्ही त्या ग्रुपमध्ये जॉईंट व्हा. तुम्हाला अपकमिंग वर्कशॉपचे, वेबिनारचे तुम्हाला सगळे डिटेल्स तिथं मिळतील. तर डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंक मध्ये कनेक्ट करा मित्रांनो. पण आपल्या सबकॉन्शियस माइंडचं किती पॉवरफुल आपल्याला माइंड दिलेलं आहे, कसं आपण गोष्टींना अट्रॅक्ट करू शकतो आपल्या लाईफमध्ये, जर आपण आपलं प्रोग्रामिंग चांगलं ठेवलं तर. तर ह्या गोष्टी करणं महत्वाचं आहे, अतिशय महत्वाचं आहे. कारण की हा एक तर तुमचा मित्र आहे किंवा तुमचा शत्रू आहे. मानलं तर मित्र आहे, मानलं तर शत्रू आहे. जसं आपण तुम्ही त्याच्याकडून काम करून घेताय तसं त्याच्यावरती सगळं डिपेंड आहे. तर तुम्ही हे जे म्हणजे जुन्या ज्या बिलीफ सिस्टम म्हणा किंवा जे बिलीफ जे आपल्या ह्याच्यामध्ये एक कॉन्क्रीट झालेले आहेत, त्याला त्याच्यातून बाहेर पडायचं आहे आपल्याला. त्याच्यातून बाहेर पडायचं तरच आपलं आयुष्य बदलणार आहे मित्रांनो. तर सबकॉन्शियस माइंडवरती आपल्याला काम करायचं आहे यावर. पुढची महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं एन्व्हायरमेंट बदला, आपलं असोसिएशन बदला. या वर्षामध्ये चांगल्या जे असोसिएशन, म्हणून मी माझ्या ह्याच्यामध्ये एक कम्युनिटी बेस्ड असोसिएशन ठेवलंय, की तिथे एक समान विचार करणारे, ग्रोथ बद्दल, सक्सेस बद्दल, विक्ट्री बद्दल आणि चेंज बद्दल, नवीन नवीन गोष्टी शिकण्याबद्दल जे एक कम्युनिटी मी बनवतोय. तर ते आपण एक कम्युनिटीचा पार्ट असणं अतिशय महत्वाचं आहे मित्रांनो, की जिथे ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. एक मास्टर माइंड म्हणतो ना आपण, तसं मी ते मास्टर माइंड बनवतोय, जिथं आपण सक्सेस बद्दल विचार करतोय, ग्रोथ बद्दल, मनी बद्दल, पैशाबद्दल, मॅनिफेस्टेशन बद्दल, या सगळ्या गोष्टींबद्दल आपण विचार करतोय. तर अशा लोकांमध्ये नका राहू, की जे निगेटिव्ह आहेत, जे आहेत तिथं समाधानी आहेत. समाधानी असणं वाईट नाही मित्रांनो, पण जर आपण म्हणजे आपण जर आपलं पोटेन्शियल जे जे देवाने दिलंय त्याचा जर पूर्ण वापर नाही केला आपल्याला, तर मग आपण अनहॅपी राहू, सॅटिस्फाईड नाही राहणार. त्याच्यासाठी देवाने जे दिलेले आपल्याला पोटेन्शियल आहे त्याचा पूर्ण वापर आपल्याला करायचा आहे मित्रांनो. आणि त्याच्यासाठी तुम्ही एन्व्हायरमेंट बदला बदला, अशा एन्व्हायरमेंटमध्ये या जिथं तुमचं तुमचं पोटेन्शियल बाहेर निघेल. आणि बेस्ट प्लेस आमची कम्युनिटी आहे, तुम्ही जरूर वेबिनार अटेंड करा. कसं जॉईन करायचं मी ते वेबिनार मध्ये तुम्हाला सांगतो, माहिती देत असतो त्याची. अर्थात ते थोडासा त्याला तुम्हाला खर्च करावा लागेल, पण तो खर्च नाहीये, इन्व्हेस्टमेंट आहे मित्रांनो. त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे डोंट ओनली वेट फॉर मोटिवेशन. जे काही तुम्ही काम करता त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सली काम करा, तुम्हाला रिझल्ट येते. मोटिवेशन साठी वाट नका बघू, सारखं कोणीही मोटिवेट करायला येणार नाही मित्र. ऑफकोर्स माझ्या कम्युनिटीमध्ये मी वीकली कोचिंग देत असतो. प्रत्येक दिवसाला काही ना काहीतरी महत्वाचे नोट्स शेअर करत असतो, काही ना काहीतरी इम्पॉर्टंट माझ्या कम्युनिटी मधल्या लोकांना मी गाईडलाईन देत असतो, काही चॅलेंजेस देत असतो, 21 दिवसांचे, 30 दिवसांचे, आणि मोटिवेट आणि इन्स्पिरेशन ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण
दर आठवड्याला ट्रेनिंग पण देत असतो. पण जर आपण कन्सिस्टन्सी जर नाही ठेवली आपल्या लाईफमध्ये, तर आपल्याला सक्सेस नाही मिळणार मित्रांनो. त्याच्यामुळं कन्सिस्टंटली काम करणं अतिशय महत्वाचं आहे. कन्सिस्टंट परसिस्टंट एफर्ट. तुमचं टॅलेंट नाही, तुमचं नॉलेज नाही किंवा तुमचं लक नाही कामाला येणार जर तुम्ही कन्सिस्टंट नसाल तर. त्याच्यामुळे कुठल्याही लाईफमध्ये कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपल्याला सक्सेस व्हायचंय, तर आपल्याला कन्सिस्टन्सी करत राहणं ही चिकाटी सोडायची नाहीये. आणि लास्ट महत्वाचा जो बदल आपल्याला या नवीन वर्षासाठी घडवून आणायचा आहे, ज्याने आपलं लाईफ लिटरली चेंज होऊ शकतं, ते म्हणजे की एक असा मेजर गोल ठेवा. 100 गोल नका ठेवू की मला हे बदलायचं हे बदलायचं. एक गोल ठेवा, एक असा क्रिस्टल क्लिअर गोल ठेवा की ही मेजर गोल आहे जो मला या वर्षामध्ये अचीव्ह करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, मला या वर्षामध्ये माझं फिजिकल हेल्थ फिटनेस वाढवायचा आहे. हा मेजर गोल आहे. किंवा एक मेजर गोल असू शकतो की मला माझं इन्कम चांगल्या पटीने वाढवायचं या वर्षामध्ये. तर त्यावरती तुम्हाला जास्त तुम्ही फोकस करा. अर्थात छोटे छोटे गोल्स असणार आहेत आपले, पण एक मेजर गोल आपला हा असणार आहे की एक मे बी तुमच्या हेल्थमध्ये किंवा तुमच्या रिलेशनशिपचा गोल असेल की मला माझ्या फॅमिली बरोबर एक जबरदस्त माझ्या रिलेशनशिप चांगले करायचे या वर्षामध्ये. जर काही रिलेशन्स खराब असतील तर ते बदलायचे, मला चेंज करायचे त्याच्यामध्ये. तर मित्रांनो, फक्त वर्ष नवीन येतंय, पण आपली जुनी माइंडसेट असेल, आपण जुनी थिंकिंग असेल, तर नवीन वर्ष येईल, परत ते वर्ष निघून जाईल, जसं मागचं वर्ष आलं आणि गेलं. तर हे जे काही महत्वाचे पॉइंट्स मी तुमच्या बरोबर शेअर केलेले आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला काही पॉइंट्स आठवत असतील तर मला कॉमेंट्समध्ये जरूर सांगा. आणि कुठला पॉइंट आवडला, काय आवडले या व्हिडिओमध्ये, ते जरूर मला कॉमेंटमध्ये कळवा. वेबिनार अटेंड करायचं असेल तर वेबिनारची लिंक मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सुरुवातीलाच. त्याच्यामध्ये क्लिक करून तुम्ही माझ्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जॉईन करू शकता. चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या ओळखीच्या मित्र परिवाराबरोबर व्हिडिओ शेअर करा. थँक्यू सो मच. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.